त्रेतायुगात असतो तर मी छाती फाडून दाखवली असती. मात्र हे युग कलियुग आहे, त्यामुळे मला छाती फाडून दाखवता येत नाही. संशय घेण्याचं काहीही कारण नाही. मी कुठेही जाणार नाही. मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. हे विधान खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. नाशिकचे ते खासदार आहेत. त्यांच्या याच निष्ठेवर विश्वास ठेवून उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. सध्या उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचं समजते. हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी या सगळ्याची प्रोसेस झाली आहे हे समजत नाहीये, पण चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात आहे. पक्षाच्या भूमिकेबाबत आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत हे सगळे खासदार ओम बिर्ला यांना पत्र देणार आहेत असंही सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही खासदारांसोबत ज्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या त्या आता खरं होणार असं म्हणतात. आणि याच चर्चांमध्ये 3 खासदार ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं चित्र आहे. यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे शिवसेनेचे जुने आणि निष्ठावंत चेहरे असल्यामुळे त्यांना फोडण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जाते. मात्र अजून एक खासदार त्यांचा फोडला जाईल असं म्हणलं जाते आणि ते राजाभाऊ वाजे असू शकतात अशी शक्यता आहे. पण पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राजाभाऊ म्हणजे निष्ठेचं उदाहरण आहे असा उल्लेख केला. हे उल्लेख केल्यानंतर राजाभाऊ वाजे हे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी छाती फाडून दाखवण्याचीही तयारी असल्याची भूमिका त्यांनी दर्शवली होती. यामुळे आता ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान राजाभाऊ वाजे यांच्यासोबत इतक्या चर्चा का होतात? त्यांना लक्ष केलं जाते का? त्यांना किती कोटीची ऑफर मिळाली होती? त्यांच्या वडिलांनी काय गौप्यस्फोट केलेत? राजाभाऊ वाजे नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे? चला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. शिवसेनेचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर दिल्लीत अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे यांचं कौतुक केलं. पहिल्या दिवसापासून राजाभाऊ वाजे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. अगदी राजधानी एक्सप्रेसच्या कार्यक्रमात उतरले तेव्हाही त्यांची भूमिका हीच होती. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो असं संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे कुठंतरी राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटासोबत पूर्णपणे बांधील आहेत आणि ही विधानं ऐकताना ते भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. दुसरीकडे मात्र संपूर्ण ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर बोलताना त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी काही मोठे गौप्यस्फोट केलेत. त्यामुळे चर्चांना आणखी विधान आले. पण त्यावेळी राजाभाऊ वाजे मात्र स्पष्टपणे भूमिका घेत आहेत आणि सांगतायत की पैशासाठी किंवा ऑपरेशन टायगरसाठी माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाहीये. त्यामुळे दोन्ही बाजूला वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. राजाभाऊ वाजे स्वतः मात्र आपण ठाकरे गटासोबतच आहोत अशी भूमिका सातत्याने मांडताना दिसत आहेत. त्यांचे वडील प्रकाश वाजे म्हणाले की 14 एप्रिल रोजी राजाभाऊ वाजे यांच्या घरी एक कमिटी येऊन गेली. या कमिटीने 50 कोटी रुपयांसह मतदारसंघात 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर दिली असा गौप्यस्फोट राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी केला. मात्र राजाभाऊ वाजे यांच्यासह त्यांच्या वडिलांनी या ऑफर्सला नकार देत ठाकरेंसोबतच राहण्याची भूमिका घेतली असं प्रकाश वाजे म्हणाले. आता ज्या राजाभाऊ वाजेंचे प्रत्येक जण बाईट घेत आहेत ते खरंच पक्षासोबत राहतील असं विचारलं जातं आणि आपण निष्ठावान राहणार आहे, जोपर्यंत आपण खासदार आहे तोपर्यंत आपण ठाकरेंसोबतच राहणार आहे अशा म्हणणाऱ्या राजाभाऊ वाजेंची राजकीय कारकीर्द काय राहिली? चला बोलूयात. राजाभाऊ वाजे हे सिन्नर तालुक्यातील एक महत्वाचं प्रस्थ मानलं जातं. अर्थात वाजे कुटुंबच एक महत्वाचं प्रस्थ मानलं जातं. 2014 मध्ये त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते, तर वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात सक्रिय होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत वाजे कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2014 मध्ये स्वतः राजाभाऊ वाजे मैदानात उतरले आणि निवडूनही आले. शेती आणि पेट्रोल पंप हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत आणि हेच व्यवसाय सांभाळत राजाभाऊ वाजे यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा सामना झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीमध्ये हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत काही प्रमाणात नाराजी होती. त्यातच सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे, महायुतीतले आमदार माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याच्या चर्चा आजही रंगतात. या सगळ्याच पार्श्वभूमीमुळे हेमंत गोडसे
जे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला आणि राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले. आमदारकीच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळून दिलेली मदत असो, आपत्तीग्रस्तांना दिलेला आधार असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी ठेवलेला संपर्क असो, त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. साधी राहणीमान, भीतभाषी स्वभाव आणि चेहऱ्यावर कायम असलेलं स्मितहास्य यामुळे राजाभाऊ वाजे यांना मतदारसंघात चांगली लोकप्रियता मिळाली. मात्र राजकारणात यशासोबत अपयशही आलं. 2014 नंतरच्या निवडणुकीत त्यांना अवघ्या 2012 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्या पराभवानंतर त्यांनी मतदारसंघाशी असलेला संपर्क कायम ठेवला आणि पुढे लोकसभा निवडणुकीत मोठं पुनरागमन करत आपलं राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि अशातच आता ते देखील ठाकरेंना सोडून जाणार का की निष्ठावान राहणार हे काही महिन्यातच किंवा काही दिवसात कळेल. पण आता अनेक वेळा दावे प्रतिदावे होत असताना प्रकाश वाजे यांनी आता दावा केलाय की मी स्पष्टपणे सांगितलंय की 2029ची लोकसभा निवडणूक राजाभाऊ वाजे किंवा वाजे कुटुंब लढवणार नाही आहे. आता पुढे काय होणार, कोणते निर्णय होणार हे भविष्यात आपल्याला समजेलच. पण दुसरीकडे मात्र राजाभाऊ वाजे सातत्याने आपण ठाकरेंसोबत राहणार आहोत असं सांगताना दिसतात. पण लक्षात घ्या, थोडंसं आपण भूतकाळात जाऊया, जेव्हा शिवसेनेत बंड झालं होतं. या सगळ्या दरम्यान अजून एका ठाकरे गटाच्या खासदाराला फोडण्याची खेळी शिवसेनेकडून सुरू असल्याचं म्हणलं जाते. त्यामुळे चर्चेतील 7वा खासदार नेमका कोण असणार आहे याची उत्सुकता वाढली आहे. जरी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाजे म्हणत असले आपण जरी ठाकरेंसोबत राहणार आहे, पण जर तुम्ही भूतकाळात गेला तर शिवसेनेत बंड झालं तेव्हा संतोष बांगर हे ढसढस रडले होते. शिवसैनिकांना परत येण्याचं आवाहन करत होते. मात्र काही दिवसांनी त्यांनीच शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शीतल म्हात्रे यांनी तर ठाकरेंना सोडून जाणाऱ्या आमदारांना काठीने मारलं पाहिजे असं विधान केलं होतं. मात्र नंतर त्या देखील शिंदे गटात गेल्या. नीलम गोरे यांनी तर आपण आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू असं म्हणलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या शिंदे सेनेत दाखल झाल्या. विशेष म्हणजे यातील अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबांच्या शपथही घेतल्या होत्या, भावनिक भूमिका मांडल्या होत्या. पण शेवटी राजकारणात जे व्हायचं तेच झालं. त्यामुळे आज राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि बाकीचे खासदार ठामपणे आपली भूमिका मांडत असले तरी राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं हे महाराष्ट्रानं अनेकदा पाहिले. म्हणूनच आता या तिघांमधला तो कथित 7वा खासदार कोण असणार की या फक्त सगळ्या राजकीय अफवा आहेत आणि खरंच हे खासदार ठाकरे गटासोबत राहणार का याचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल.